त्यांच्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला विषय सपा विषय. तर आपण चालू आहे भावानो राजापूरला, सावंतवाडीमध्ये. म्हणजे आजरातनं 90 किलोमीटरचा आज आपला खूप भयानक प्रवास अभिदाच्या पाठनं होणार आहे. आणि रस्ता तर होणार आहे, म्हणजे रस्ता जरा खराब बघितला तुम्हाला पुढे दिसेलच. तर चला रोड. तर भावानो बघा इकडे झालं का, असा रोड होता पहिला, आता ही हायवेच्या कामामुळे असा सरळ रोड गेलाय बघा. त्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का, आता जे अंतर होतं ते लवकर म्हणजे आपल्याला जायला मिळणार आहे. पहिला कसं फिरून जायला लागायचं, कारण आता स्ट्रेट रोड झाल्यामुळे की लवकरात लवकर आपण आंबोली गोवा वगैरे असेल तर लवकर आपण पोहोचू. भावानो सीट बेल्ट बघू शकता, मी गाड्याला सीट बेल्ट बघा काय असं लावायसाठी बघा. इकडे यायचा तो दाना असतो की नाही घुसवायचा, तो दाना इज गायब, देयरफॉर वी घुसविंग इन हैंड ब्रेक. ये देखो, और ये जो इधर है इसका यो भी नहीं, इसको दाना घुमाने को. तो हम क्या करेंगे, सीट बेल्ट में ऐसा घुसाएंगे तो अपन अभी रेडी हो गए जी. लागले की अभी आणि करा पाहिजे हाय की मग आपतो भाई. तर भावानो आपण आता गौशीच्या पाठी थांबलो बऱ्यापैकी. कुठलं गाव रे, माद्याळची इथं आपण बऱ्यापैकी. आणि रोड जरा चांगला झालाय बऱ्यापैकी आणि मस्त आहे रोड. नाथखोर रोड आहे, म्हणजे तुम्ही जर गोव्याला जर असाल तर आता शिवाजी नको कुठला ब्लॉक काय गलिच्छ बोलतात बरोबर हे पाप आहे. आता जी क्लिप बघितली की नाही ती क्लिप होती चळोबाची. आणि चळोबाचा ट्रेक तुम्हाला माहित असेल तर इथनं असं डोंगरावर एक वरती चळोबाचं मंदिर आहे. म्हणजे आपल्याला एक ट्रेक करून जावं लागतंय, तरी एक 2-3 तासाचा ट्रेक आपल्याला वरती करून जावं लागतंय. आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आय बटनाचं लिंक येईल, जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे हा व्हिडिओ बघा आणि मग जाऊन बघा कसं बादलिकी विषय. आम्ही आता आंबोलीमध्ये एंटर केलं आहे. फक्त विषय कसा की इथे चेकपोस्ट आहे आणि चेकपोस्टला जरा असं अडवतात, त्यामुळे यो कुठं म्हणतोय मधनं जायचं आहे कुठे तरी. एकदा मी चेकपोस्ट अडवून जरा असं तिकडे गेलतो, पण तो ती वाट एवढी हे नव्हती. तरी बघू आता, म्हणजे पाठी पेट्रोल पंप सोडला आहे मी. जर पेट्रोल पंप लागल्यानंतर आपल्या तिथे म्हणजे आंबोली म्हणजे मेन गाव आहे ते आत आहे. फक्त आपल्याला जे स्टँड आहे ते पुढे लागणार आहे. स्टँड पुढे लागणार रे. हे आपलं आंबोलीचं या साईडला बस स्टँड आहे, हा लागतो म्हणजे आंबोलीचा मेन रोड. जे गाव आहे ते आपलं पाठी राहतंय, कारण आपल्याला सरळ जाऊन तो पुढे लागणार आहे. तो आपला चेकपोस्ट आपलं कुठं वळायचा आहे चेकपोस्टपासून जरा अलीकडे व्हायचं आहे. तर बघू कुठं घेऊन जातोय भाऊ आपल्याला. अडवत नाहीत तर याच्या मनाने हा मागाल तर व्हायला अडवलेलं म्हणतात. तरी तर महाराष्ट्र झाला कसला अडवतो मला समजत नाही. एक हा गोवा बॉर्डर असते अडवलं तुम्ही चालला असं. महाराष्ट्र काय मला समजत नाही. बघू काय विषय होते चला. आजच्या इथं नाही भावा, मार्च एंडिंग चालू आहे. काय लागलं परत जरा मूवीला राहता परत मूवीला का म्हणला आचार समितीमध्ये आईची आचारसंहित असतंय ते. यासाठी शासका सांगतोय मी, एवढं ऐकत नाहीये. अरे नवीन आहे मी. आचारसंहिता म्हणाले. आचारसमिती म्हणल्यावर मी म्हटलं कुठलीही समिती नवीन आली. आचारसंहिता असते भावनो आणि मार्च एंडिंग असल्यामुळं आडवा लागले. तर भावनो आपण आता आंबोलीत पोहोचलोय बऱ्यापैकी. आणि आंबोलीत जरा स्टॉप घ्यायचा होता, कारण जरा असं गडबड आहे. आम्हाला लवकर राजापूरला पोहोचवा, तिथं मेंबरकडे जायचं आहे त्या. आणि व्ह्यू तुम्ही बघायला सगळं आपलं अभिभाऊच्या कृपेमुळे. तुम्ही आता जे फुटेज बघायला त्या अभिभाईच्या कृपेमुळे आला आहे. त्यामुळे आम्ही आंबोलीत थांबत नाही, फक्त एक शॉट घेतो होता आंबोलीचा आणि मग आपण डायरेक्ट लागूया आपल्या राजापूरच्या वाटेला. मग ते कुठं स्टॉप घेतला तर बघूया अभिभाईच्या कृपेने काय नाश्ता बिष्टा देऊन दिले तर मग पुढं बघूया काय विषय होतोय. चला हॅलो बस. भाऊन इथं नागझरी आहे आपली, स्वामी समर्थांची नागझरी. तर त्या नागझरीमध्ये जरा तोंडबिंड धुतले जातात जरासं. तर जे प्रॉस बीस केल्यावर लोक इथे येऊन थांबतात, म्हणजे आंघोळ बी करून जातात एकदा. आणि तोंड धुतले जरा फ्रेश वाटते. ह्याला म्हणलेलं का हे ऐकाय नाही, जरा घ्यायला असं मला फ्रेश. आता इथनं आपण डायरेक्ट जाऊया चला.
तर भावानो आम्ही आता परबवाडी म्हणजे भगतवाडीजवळ थांबलोय, ग्रामपंचायत अखेरीजवळ. इथं रस्ताच होता कारण याचा काय विषय नाही आहे. तर आता इथनं आपल्याला राजापूरला जायचं आहे, म्हणजे सावंतवाडी तिकीट राहिलं. मुंबई रोड आहे, मुंबई रोड धरून आपल्याला राजापूरला जायचं आहे. चला. किलोमीटर टोल नाका लागणार, तिथनं राजापूर लागणार पुढं, त्यामुळे 3 किलोमीटर तो आहे. तर आम्ही आता राजापूरच्या रोडला बरोबर आहे. पाठी आपला कणकवली गेलं, कुडाळ बी गेलं आणि गगनबावडा बी पाठी गेलाय बऱ्यापैकी. पहिल्यांदा गगनबावडा थांबायचं होतं कारण एवढं गडबड आहे की नाही आता जायचं म्हटल्यावर मी काय शूट बीट करायला जमायने आणि कंटिन्यूस भाऊन मगापासून गाडी चालवलोय आणि आधी भाई इथं लोळच पडल्यात मगापासून. तर इथनं आता 16 किलोमीटर आपला राजापूर आहे. भाऊ विषय कसा झाला माहिती आहे काय, आधी इथं फिरायला यायनी मेन गोष्ट म्हणजे मी तर आता आम्हाला जायचं होतं राजापूरला आणि मागं गगनबावडा गेला, कणकवली गेलं, सगळं गेलं. तर आम्ही थांबायने का हे मेन मोठं कारण आहे त्याला थांबायने, म्हणजे की आम्हाला पटकन राजापूरला जायचं आहे आणि राजापूरमध्ये गाडी बंद पडली तर गाडीला टायर द्यायचं, म्हणजे पाठी आपल्या याच्यात टायर आहेत आणि टायर आपल्याला तिथं द्यायचे. त्यामुळे आपण नॉन स्टॉप कुठं थांबता डायरेक्ट राजापूरला जाणार आहे आता. विषय असं झाला आहे की आता मी ज्या गाडीत आहे बघा, ही जी गाडी आहे त्या गाडीचा टायर मेन गोष्ट म्हणजे बाद झाला आहे आणि त्या टायरासाठी आम्ही आजरातून इथं आलो आणि गाडीत आता बसलोय बऱ्यापैकी मी. म्हणजे जे गाडीचा मेंबर होते आणि जो अभि आहे आपला तो गेला टायर बदलायला. इथनं एक तो 2-3 किलोमीटर टायर बदलायचं गॅरेज आहे, त्या गॅरेज टायर बदला म्हटलं. मी जरा इथं निवांत जरा बसून घेतो कारण की पूर्ण कंटाळा आणि चेहरा बघा पूर्ण टॅन झाला. नाही म्हटलं तर मी 100 किलोमीटर गाडी मारून आलोय, त्यामुळे जरा असा कंटाळा आला आणि आता झोपलेलो जरा असं उठून बसूया म्हटलं बऱ्यापैकी. तर आता उठून बसलोय आणि इथला जो समोरचा व्ह्यू आहे की नाही भावानो, क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे विषय हार्ड. दाखवतो नेमकं टायर कुठं फुटलाय ती त्याला उघडतंय नंतर उघडलाय दरवाजा जातंय. 1 मिनिट आता फोन केला आब्याला, आवरलंय म्हटलं आब्या थोड्या वेळ येतील म्हटलं, तुम्हाला काय नेमका प्रॉब्लेम झाला आहे तो तरी दाखवून घ्या म्हटलं. मोठा बंद झाला का व्हिडिओ. काय लोकेशन आहे माहिती आहे भाऊनो, टॉप म्हणजे एकदम कंडिशनमध्ये लोकेशन आहे. पाठी की इतकं झालं तिथे आसामसारखं वाटते जरा. पाठी तुम्ही आता स्टोरी बघा नसेल स्टोरी जाऊन बघा, म्हणजे असेल तर बघा दाखवतो काय विषय झाला. तरी बघा इथं जे 2 टायर असतात की नाही या साईडला, हे 2 टायर आपले फाटल्यात. म्हणजे इकडचा टायर फाटल्यामुळे काय झालं, गाडी पूर्ण बंदच पडली, गाडी चाललीच नाही असा विषय झाला आहे. आणि टायर नसल्यामुळे जो इथला ड्रायव्हर होता या गाडीचा लोड पूर्ण गाडी लोड आहे बघा, पाठी ट्विलरच्या पायपा पूर्ण भरतात. तर तो ड्रायव्हर रात्रीपासून इथंच होता. मग अर्जंटमध्ये गाडी आम्ही आजरात घेऊन इथं आलो आहे. मग आता ती गेला टायर लावायला, तासभर झाला. आता फोन केला जस्ट आवरले म्हणले बघूया इथं टायर लावूया पटापट आणि निघूया आजराला. कारण भावानं पहिल्यांदा भावानोकडे मला हे बंद करायचं आहे. भावानं सारखं भावनो आलं, बहिणी बहीण आपल्या, त्यामुळे भावनो तर बघा गाईच. तर आपल्याला आता आजराला पण जायचं आहे बऱ्यापैकी, आणि आता अभिभाई गाडी चालवते बघूया, जीव्या कुठेतरी मध्ये आणि मग जाण्याचा विचार करूया. चला. मला मग आसाम मार्गाने समोरचं लोकेशन आहे बघा, इथं किती झूम करतो. समोर एक मामा आहेत बघा तिथं, ते झोपडी चालू आहे का झोपडी, ही झोपडी चालू आहे, झोपडी आहे, झोपडी मामा आहेत बघा. तर पूर्ण लोकेशन बघा कसं टॉप आहे. समोरचा व्ह्यू बी असा खतरा व्ह्यू वाटायला आहे आणि तो फोटो बिटो असा येईल माहिती आहे काय. आमचा टायर झालेला आहे तयार करून, हे बघा टायर आता घुसलेला आहे. आणि ह्या गाडीनं आम्ही आता अभिदादा मला जेवण देणार आहे तिथं असं हॉटेलमध्ये चालली आला आहे. चला. भावानो या गाडीचं काम कंप्लीट झालंय. आता या आम्ही ज्या गाडीने आलतो त्या गाडीनं आम्ही जातो आता पुढे, कारण लागले आम्हासनी भूक आणि आम्ही जाऊ जेवणार आहे आता मस्त कुठं तर हॉटेल बघतो आता मोठं मोठं आणि जाऊन जेवतो पहिला. तर ह्यो टायर आपण असा बदलला. सांगा चला चला व्हिडिओमध्ये असं करा. थांब 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 पुढे गाडी
तर इथलं काम झालं राजापूरचं. आपण जाऊया आता डायरेक्ट आपल्या परतीच्या प्रवासला. फक्त मध्ये एकदा जीवया आणि विषय एंटी दिल में की दिल में पप्पाची करूया. बघा थांबा काय विषय झाला. इथं मटण तयार घेतल्या गाई मालवणी मटण आहे. हे मालवणी मटण आहे. इतर सारे हे चिकन आणि आहे. मग यांना मी विचारलं की इथं पांढरा रस्सा मिळतो का नाही. तर नाही म्हटलं बऱ्यापैकी. अंडे बी इथं मिळत नाही. म्हणजे आपण आता म्हणजे आम्ही कोकणात आहे बऱ्यापैकी आणि इथं चिकन पांढरा रस्सा मिळत नाही. त्यामुळे आता काय पर्याय नाही. मी म्हणतो पांढरा रस्सा मिळत नाही. खाऊया आपण आता भूक लागली. तर आता या हॉटेलला मी जेवलो काय 250 रुपयावर चिकन थाळी आणि क्वालिटी म्हणला का नाही एवढी क्वालिटी मला काय वाटायला नाही. फक्त चिकन मऊ होतं आणि भरून होतं मालवणी चिकन आणि फक्त रस्सा आणि चिकन थाळी आली. मी म्हटलं दादांना पांढरा रस्सा कुठं आहे. तर त्यांनी म्हटलं पांढरा रस्सा म्हणजे यो म्हणजे पांढरा रस्सा म्हणजे त्यांना वाटलं की आपला जो तांबडा रस्सा असतोय तोच पांढरा रस्सा त्यांना वाटलं. मग मॅनेजरला बोललो. मॅनेजर म्हटलं पांढरा रस्सा म्हणून. ते म्हटले पांढरा रस्सा आम्ही तर तयार करत नाही. म्हणजे कोल्हापुरी चिकन थाळी मिळत नाही. फक्त मालवणी चिकन आणि आपलं साधं भात 2 चपात्या सोलकढी आणि आपलं बाकीचं काय ते असेल ते कोशिंबीर एवढंच होतं. तर मग 250 रुपये आमच्या आजऱ्यात कोल्हापुरात ह्याला 180 रुपयाला मटण थाळी मिळते. किती 180 रुपये मटण थाळी मिळते बाबा काय भावनो. आणि इथं आम्ही 250 ला की नाही चिकन थाळी खाऊन आला. काय त्या आईला बनवा सगळं बिस्कुट झाला त्या आईला. बरं राहून दे. आता आपण जायला स्टॉप गाडी चला.